Hello friends, I am Jayant Ingle and you are watching my YouTube channel JP English Academy by Jayant Ingle. Friends, today we are going to learn the second part of History of Novel. मित्रांनो, यापूर्वी आपण हिस्ट्री ऑफ नॉवेलचा पहिला पार्ट बघितलेला आहे. आपण पेज नंबर 175 वर येऊन पोहोचलेलो होतो. मित्रांनो, पार्ट फर्स्टमध्ये आपण नॉवेलचा उगम, पहिली नॉवेल कोणी लिहिली, त्यानंतर वेगवेगळ्या प्रसिद्ध अशा नॉवेलिस्टची नावे, त्यामध्ये इमिग्रंट्स म्हणजे स्थलांतरित असलेल्या लेखकांची नावे, विमेन नॉवेलिस्ट, त्याचबरोबर भारतीय नॉवेलिस्ट की ज्यांनी इंग्लिशमधून लिखाण केलं त्यांची नावे यांचा आपण अभ्यास केलेला आहे. आता आपले उरलेले 3 पॉईंट्स आपण पार्ट 2 मध्ये बघणार आहोत. पहिला पॉईंट आहे नॉवेला, दुसरा एलिमेंट्स ऑफ नॉवेल आणि तिसरा टाईप्स ऑफ नॉवेल. चला तर मित्रांनो बघूया हिस्ट्री ऑफ नॉवेल पार्ट सेकंड. मित्रांनो, आपण पेज नंबर 175ला होतो. पहिला पॉईंट नॉवेला. पहिली लाईन, अ नॉवेला द वर्ड ओरिजिनेटेड फ्रॉम द इटालियन वर्ड नॉवेली इज अ टाईप ऑफ प्रोज फिक्शन विच इज शॉर्टर दॅन अ फुल लेंथ नॉवेल अँड लॉंगर दॅन शॉर्ट स्टोरीज. नॉवेला शब्द इटालियन शब्द नॉवेली या शब्दापासून तयार झालेला आहे. हा एक काल्पनिक गद्य प्रकार आहे की जे पूर्ण नॉवेलपेक्षा शॉर्टर, पूर्ण नॉवेलपेक्षा थोडं कमी, व शॉर्ट स्टोरीज म्हणजे काय लघुकथा यापेक्षा थोडं मोठं असा प्रकार आहे. म्हणजे याचा आकार मध्यम असतो. नेक्स्ट, इट इज अ वेल स्ट्रक्चर्ड एट शॉर्ट नॅरेटिव्ह ऑफन सटायरिक ऑर रिअलिस्टिक इन टोन. हा एक कथेचा एक प्रकार आहे की ज्याला वेल स्ट्रक्चर असते व ज्याचा टोन किंवा कथा ह्या रिअलिस्टिक किंवा विडंबनात्मक असते. इट युजली फोकसेस ऑन वन इन्सिडंट ऑर इश्यू विथ वन ऑर टू मेन कॅरेक्टर्स अँड टेक्स प्लेस ॲट अ सिंगल ट्रॅडिशन. ते एखाद्या इन्सिडंट वा इश्यूवर फोकस करीत असतात, एखाद्या घटनेवर किंवा मुद्द्यावर ते फोकस करत असतात की जिला ज्या कथेला एक किंवा दोन कॅरेक्टर्स असतात, पात्र असतात आणि ते एकाच ट्रॅडिशन भोवती फिरत असतात. सम ऑफ द फेमस नॉवेलाज इन इंग्लिश आर. काही फेमस इंग्लिश नॉवेलाज खालीलप्रमाणे. काही कादंबऱ्यांची नावे दिलेली आहेत, मी वाचतोय. द हार्ट ऑफ डार्कनेस बाय जोसेफ कॉन्रॅड. जोसेफ कॉन्रॅड नावाच्या लेखकाने द हार्ट ऑफ डार्कनेस ही कादंबरी लिहिलेली आहे. सेकंड, द टर्न ऑफ द स्क्रू बाय हेनरी जेम्स. हेनरी जेम्सची द टर्न ऑफ द स्क्रू. बिल्ली बर्ड बाय हर्मन मेलविल्ले. हर्मन मेलविल्ले या लेखकाने बिल्ली बर्ड नावाची कादंबरी लिहिलेली आहे. डेथ इन व्हेनिस बाय थॉमस मॅन. थॉमस मॅन याने डेथ इन व्हेनिस नावाचं जी नॉवेल आहे ती लिहिलेली आहे, पुस्तक लिहिलेलं आहे. सीज द डे बाय सॉल बेल्लो. सॉल बेल्लो नावाच्या लेखकाने सीज द डे ही कादंबरी लिहिलेली आहे. आणि शेवटची पल बाय जॉन स्टेनबेक. जॉन स्टेनबेक या लेखकाने पल नावाची कादंबरी नॉवेल लिहिलेली आहे. मित्रांनो, नॉवेल तुम्हाला समजून येण्यासाठी ही काही उदाहरणे दिलेली आहेत. आता आपण पुढच्या भागाकडे वळतोय. पुढचा पॉईंट, एलिमेंट्स ऑफ नॉवेल ऑर नॉवेला. कादंबरीचे घटक. आता कादंबरी ही कोणकोणत्या घटकापासून तयार होते, ते पुस्तक कसं तयार होते किंवा नॉवेल्स लिहिताना कोणकोणत्या गोष्टींची गरज पडते त्याचा अभ्यास करूया. देअर आर 6 एलिमेंट्स एसेन्शियल ऑफ नॉवेल ऑर नॉवेला. नॉवेल ऑर नॉवेलाचे प्रामुख्याने 6 घटक आहेत. ऑल these factors may be related to one another in the work by an author. हे घटक एकमेकांशी संबंधित असतात. त्यातील आता पहिला घटक आपण बघू, थीम. थीम म्हणजे सब्जेक्ट, विषय, आशय. थीम इज द सेंट्रल आयडिया इन द नॉवेल विच कॅन बी एक्सप्रेस्ड इन अ नटशेल. थीम म्हणजे सेंट्रल आयडिया, मुख्य विषय, त्या कादंबरीचा किंवा त्या पुस्तकाचा मुख्य विषय, की जी नटशेलमध्ये म्हणजे संक्षिप्तात मांडली जात असते. इट इज ॲन फिलॉसॉफिकल स्टेटमेंट ऑर अ ट्रूथ विच द रायटर हॅज पुट फॉर्थ थ्रू द नॅरेशन ऑफ द सिरीज ऑफ इव्हेंट्स इन द स्टोरी अँड कॅरेक्टर्स ॲक्टिंग इन द
पर्टिक्युलर सेटिंग. हे एक फिलॉसॉफिकल स्टेटमेंट किंवा ट्रूथ असते. एक तात्विक विधान असते किंवा एक खरेपणा मांडलेला असतो, जे कथेतून लेखक हा त्याच्या स्टोरीच्या सिरीज व कॅरेक्टरच्या ॲक्टिंगमधून मांडत असतो. आणि ही ॲक्टिंग आणि कथा पर्टिक्युलर सेटिंगमध्ये मांडलेली असते. आपला पुढचा मुद्दा आहे, पुढचा घटक आहे नॉवेलचा प्लॉट. प्लॉट इज इसेन्शियली द स्टोरी ऑर द कोर्स ऑफ इव्हेंट्स दॅट मेकअप द थीम. प्लॉट म्हणजे स्टोरी किंवा घटनांचा आराखडा की जे थीम तयार करत असते. इट इज क्रिएटेड बाय द कॉन्फ्लिक्ट आयदर इंटरनल इन टू ब्रॅकेट इनसाइड द माइंड ऑफ द कॅरेक्टर ऑर एक्सटर्नल इन द ब्रॅकेट विथ अदर कॅरेक्टर्स ऑर एंटिटीज. प्लॉट तयार झाला की थीम तयार होत असते. प्लॉट हा कॉन्फ्लिक्ट घेऊन बनवलेला असतो. आता कॉन्फ्लिक्ट म्हणजे काय? संघर्ष. हा कॉन्फ्लिक्ट कॅरेक्टरच्या मनातील असेल किंवा एक्सटर्नल असेल किंवा दुसऱ्या कॅरेक्टरच्या मनातील असेल. मित्रांनो, कॉन्फ्लिक्ट म्हणजे काय? तर मनामध्ये चाललेली घालमेल किंवा हा कॉन्फ्लिक्ट फिजिकलीसुद्धा असू शकतो. अशा प्रकारचे कॉन्फ्लिक्ट जर असतील तरच प्लॉट तयार होईल आणि प्लॉट जर तयार झाला तरच स्टोरी तयार होईल. नेक्स्ट, प्लॉट मे बी सिम्पल इन द ब्रॅकेट वन प्लॉट ऑर कॉम्प्लेक्स इन द ब्रॅकेट कन्सिस्टिंग द इंटरव्ह्यूइंग ऑफ मेनी सब प्लॉट्स. प्लॉटचे दोन प्रकार आहेत, सिम्पल प्लॉट आणि कॉम्प्लेक्स प्लॉट. सिम्पल प्लॉटमध्ये एकाच स्टोरीची मांडणी केलेली असते, तर कॉम्प्लेक्स प्लॉटमध्ये अनेक स्टोरीज असतात व त्याचा एक प्लॉट तयार केला जात असतो. मित्रांनो, बऱ्याचदा तुम्ही एखादी मूवी बघतात, तर एखाद्या मूवीमध्ये एखादा विषय मांडलेला असतो. तो विषय संपूर्ण मूवीमध्ये असतो का? होय, नक्की असतो. परंतु त्याच्यासोबत इतरसुद्धा कथा जॉईन केलेल्या असतात, त्याला अटॅच केलेल्या असतात. आता ही मुख्य थीम म्हणजे काय? सिम्पल प्लॉट. आणि जेव्हा इतर कथा त्याच्यासोबत मांडल्या जातात म्हणजे काय? कॉम्प्लेक्स प्लॉट. हे कॉम्प्लेक्स प्लॉट आणि सिम्पल प्लॉट यामध्ये प्लॉटची विभागणी करण्यात आलेली आहे. नॉवेलमध्ये सुद्धा तसंच असते. आता आपण तिसऱ्या भागाकडे जात आहोत, कॅरेक्टर म्हणजे पात्र. नॉवेलमध्ये जी पात्र मांडली जातात त्याबद्दल आपण माहिती घेत आहोत. कॅरेक्टरायझेशन इज रिलेटेड टू द प्लॉट ॲज द कोर्स ऑफ इव्हेंट्स टेक प्लेस बिकॉज ऑफ द सर्टन बिहेवियर ऑफ द कॅरेक्टर्स. पात्र हा नॉवेलचा सर्वात महत्त्वाचा घटक होय. नॉवेलमध्ये ज्या घटना घडतात त्या कॅरेक्टरच्या बिहेवियरमुळे घडतात व स्टोरी तयार होत असते. अर्थात तुम्हाला सुद्धा माहीत आहे, जर एखाद्या स्टोरीमध्ये पात्र नसेल तर ते स्टोरी अशक्य आहे. म्हणून कॅरेक्टर हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. कॅरेक्टर जसे बिहेव करतील तशी स्टोरी ही डेव्हलप होत असते. म्हणून कॅरेक्टर हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. नेक्स्ट, डिपिक्शन ऑफ कॅरेक्टर कॅन रेंज फ्रॉम अ थंबनेल स्केच टू डीप वर्डी हायली डिटेल्ड वर्बल स्केच. पात्रांना रंगविणे, डिपिक्शन म्हणजे रंगविणे, म्हणजे त्यांच्या छोट्या गोष्टीपासून ते डीपपर्यंत त्यांच्या वर्बल, वर्डी, हायली डिटेल्ड वर्बल स्केच म्हणजे काय की पात्रांचा जो चालते बोलतेपणा आहे हे सुद्धा कॅरेक्टरमध्ये खूप महत्त्वाचं असते. द इम्पॉर्टंट कॅरेक्टर मे हॅव बीन डिस्क्राईब्ड इन इट्स एव्हरी आस्पेक्ट बाय द रायटर. प्रत्येक पैलूने लेखक हा पात्राची मांडणी करत असतो. नेक्स्ट, द मायनर कॅरेक्टर्स आर नॉट गिवन मच इम्पॉर्टन्स. मायनर कॅरेक्टर्स जी छोटी छोटी पात्र असतात त्यांना जास्त इम्पॉर्टन्स दिलं जात नसते. द रीडर फॉलोज द ॲक्शन्स ऑफ वन मेन कॅरेक्टर थ्रू आउट द नॉवेल. संपूर्ण नॉवेलमध्ये जो मेन कॅरेक्टर असते, जो हिरो असतो, त्याच्याच ॲक्शनमध्ये त्याची स्टोरी रीडर काय करत असतो? फॉलो करत असतो, तेच वाचत असतो किंवा त्यात त्याला जास्त इंटरेस्ट असतो. दिस कॅरेक्टर इज रेफर टू ॲज द प्रोटॅगॉनिस्ट. आणि अशाच कॅरेक्टरला, जो मेन कॅरेक्टर आहे त्याला प्रोटॅगॉनिस्ट म्हणून ओळखलं जाते. प्रोटॅगॉनिस्ट म्हणजे मुख्य पात्र. प्रोटॅगॉनिस्ट in the bracket main character is in conflict with a character or an entity or a force in the bracket internal or external which is known as antagonist. आता वाचक हा मेन कॅरेक्टरच्या ॲक्शनमध्ये गुंतून राहत असतो. मेन कॅरेक्टरला प्रोटॅगॉनिस्ट म्हणजे मुख्य पात्र
असे संबोधले जाते. हा प्रोटॅगनिस्ट स्वतःच्या किंवा बाहेरच्या कॉन्फ्लिक्टने ग्रासलेला दाखवलेला असतो. आता प्रोटॅगनिस्ट जर इतर गोष्टींनी किंवा स्वतःच्या गोष्टींनी त्रस्त नसेल तर स्टोरी तयार होईल का? नाही. म्हणून या प्रोटॅगनिस्टला स्वतःच्या किंवा बाहेरच्या संघर्षाने ग्रासलेला दाखवला जातो आणि यालाच काय म्हणतात मग? अँटॅगोनिस्ट. हा शब्द तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे. जर तुम्हाला बोर्डच्या क्वेश्चन पेपरमध्ये ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन विचारला गेला तर तुम्हाला सांगता आला पाहिजे, लिहिता आला पाहिजे. पुढचा पार्ट आहे सेटिंग. सेटिंग इज द बॅकग्राऊंड इन विच द स्टोरी टेक्स प्लेस. सेटिंग म्हणजे काय? तर ज्या ठिकाणी स्टोरी ही ज्या बॅकग्राऊंडला घेतली जाते ती सेटिंग. मित्रांनो, तुम्ही जर मूव्ही बघितली असेल किंवा मेकिंग ऑफ मूव्ही बघितलं असेल तर ज्या सेटअपवर ॲक्टिंग केली जात असते किंवा स्टोरी दाखवली जात असते तीच म्हणजे काय? सेटिंग. देअर आर सेव्हरल आस्पेक्ट्स ऑफ द सेटिंग. या सेटिंगचे अनेक आस्पेक्ट्स आहे, पैलू आहेत. इट इन्क्लूड्स प्लेस, पिरियड, टाईम, क्लायमेट ऑर वेदर अँड लाईफस्टाईल. यामध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात? प्लेस, पिरियड म्हणजे वेळ, टाईम, क्लायमेट ऑर वेदर हवामान आणि लाईफस्टाईल. आता क्लायमेट आणि वेदर एखाद्या वेळेस रेनी सीझन किंवा एखाद्या वेळेस विंटर सीझन किंवा एखाद्या वेळेस समर दाखवायचं असेल तर त्याप्रमाणे सेटिंग केली जात असते. त्याचबरोबर लाईफस्टाईल ही कशी आहे त्या स्टोरीनुसार ती लाईफस्टाईल दाखवली जात असते. जर तिथं मजुरांची जर कथा दाखवली जात असेल तर त्या प्रकारची लाईफस्टाईल तिथं दाखवली जात असते. जर ऐतिहासिक कथा दाखवली जात असेल तर त्या प्रकारची सेटिंग या नॉवेलमध्ये लिहिली जात असते. नेक्स्ट, प्लॉट अँड कॅरेक्टर आर दी टू मेजर एलिमेंट्स दॅट आर अफेक्टेड ड्यू टू सेटिंग. नॉवेलमध्ये प्लॉट व कॅरेक्टर हे खूप महत्त्वाचे घटक आहेत. आता आपला पाचवा घटक कॉन्फ्लिक्ट. द स्ट्रगल बिटवीन द ऑपोजिट फोर्सेस इन द स्टोरी इज कॉल्ड कॉन्फ्लिक्ट. ऑपोजिट फोर्सेस विरुद्धचा स्ट्रगल म्हणजे कॉन्फ्लिक्ट होय. मित्रांनो, ऑपोजिट फोर्सेस म्हणजे उदाहरणार्थ एखादा व्हिलन हिरोच्या मार्गात वारंवार वाईट गोष्टी करतोय, त्याला हिरो फाईट करतोय, त्या व्हिलन विरुद्ध तो फाईट करतोय, त्याच्याविरुद्ध स्ट्रगल करतोय, यालाच कॉन्फ्लिक्ट असे म्हणतात. आणि व्हिलनसारखे जे घटक दाखवलेले असतात त्या स्टोरीमध्ये त्याला ऑपोजिट फोर्सेस असे म्हणतात. नेक्स्ट, कॉन्फ्लिक्ट इन द स्टोरी प्रोव्हाइड्स इंटरेस्ट अँड क्युरिओसिटी अबाउट द प्लॉट. प्लॉटमध्ये कॉन्फ्लिक्टमुळे इंटरेस्ट व क्युरिओसिटी उत्सुकता वाढत असते. आता आपला पुढचा घटक लँग्वेज ऑर स्टाईल. द लँग्वेज अँड द टेक्निक्स यूज्ड बाय द ऑथर फॉर द नॅरेशन ऑफ द कोर्स ऑफ इव्हेंट्स इज नोन ॲज द स्टाईल. नॉवेलमध्ये स्टोरी लिहिताना जी लँग्वेज व टेक्निक वापरली जात असते त्याला स्टाईल म्हणजेच काय? शैली म्हणतात, लिखाणाची शैली. नेक्स्ट पॅसेज. An author can use extensive vocabulary and high phrases, or he may be laconic and would write only to the point, or he may mix both according to the requirement for meeting his purpose. हे लिहित असताना, ही स्टोरी लिहित असताना एक्सटेन्सिव्ह व्होकॅब्युलरी आणि हाय फ्रेजेस वापरले जातात. म्हणजे काय? एक्सटेन्सिव्ह व्होकॅब्युलरी म्हणजे भरपूर शब्दसाठा व लॅकॉनिक म्हणजे काय? मोजकेच व टू द पॉईंट, मोजकेच व अगदी मुद्देसूद त्याची मांडणी केली जात असते. लेखक रिक्वायरमेंटनुसार मिक्स करीत असतो, त्या गोष्टी व्यवस्थित मिक्स करत असतो. नेक्स्ट, ही मे यूज लिंग्विस्टिक डिव्हायसेस टू मेक द नॅरेटिव्ह इफेक्टिव्ह. लिखाणात लेखक हा लिंग्विस्टिक डिव्हायसेसचा वापर करत असतो. याचा अर्थ काय? मित्रांनो, जर पोएममध्ये फिगर्स ऑफ स्पीच हे पोएटिक डिव्हायसेस वापरतात, त्याचप्रमाणे नॉवेलमध्ये सुद्धा लिंग्विस्टिक डिव्हायसेस वापरतात. कशासाठी? तर लिखाणाचं सौंदर्य वाढलं पाहिजे, त्या स्टोरीचं सौंदर्य वाढलं पाहिजे, वाचकांनी ते चांगल्या प्रकारे वाचलं पाहिजे, त्यांना तो इंटरेस्ट आला पाहिजे, यासाठी लिंग्विस्टिक डिव्हायसेस वापरले जात असतात. ऑल दीज फॅक्टर्स डिसाईड द टेक्स्चर ऑफ द नॅरेशन अँड क्रिएट अन इम्पॅक्ट ऑन द रीडर्स. यामुळे स्टोरी इफेक्टिव्ह होत असते. हे लिखाणाचे टेक्स्चर्स असतात, लिखाणाची एक शैली असते, पॅटर्न असतो.
व त्यामुळे वाचताना रीडर्सवर चांगला इम्पॅक्ट पडतो. रीडर्स त्याला चांगल्या प्रकारे लक्षात ठेवतो किंवा रीडर्स हा वाचत असताना स्वतःला तिथं खिळवून ठेवत असतो. मित्रांनो, आपण नॉवेलचे 6 प्रमुख घटक बघितलेले आहे. या घटकांशिवाय नॉवेल कादंबरी तयार होऊ शकत नाही. मित्रांनो, आता पेज नंबर 176. पेज नंबर 176मध्ये टाईप्स ऑफ नॉवेल दिलेले आहेत. नॉवेलचे प्रकार दिलेले आहेत, कादंबरीचे प्रकार दिलेले आहेत. आपण एक एक प्रकार हा व्यवस्थित अभ्यासू. नॉवेलचे एकूण 11 प्रकार इथं दिलेले आहेत, ते आपण बघू. पहिले आहे रिअलिस्टिक नॉवेल. द रिअलिस्टिक नॉवेल इज अ फिक्शन दॅट गिव्ज द इफेक्ट ऑफ रिअलिझम. रिअलिस्टिक नॉवेल म्हणजे काय? वास्तववादी कादंबरी. रिअलिस्टिक नॉवेल ही एक फिक्शनच असते. फिक्शन म्हणजे कल्पनारम्य लिखाण असते, कल्पनेतूनच लिहिलेलं असते, पण त्याला रिअलिझम म्हणजे काय? वास्तववादाचा स्पर्श असतो. समटाईम्स दिस इज ऑल्सो कॉल्ड अ नॉवेल ऑफ मॅनर. आणि ह्या रिअलिस्टिक नॉवेलला अ नॉवेल ऑफ मॅनर असेही म्हणतात. तुम्हाला जर प्रश्न विचारला गेला अ नॉवेल ऑफ मॅनर कोणाला म्हणतात, तर तुम्हाला उत्तर देता आलं पाहिजे. नेक्स्ट, इट कॅन बी कॅरेक्टराइज्ड बाय इट्स कॉम्प्लेक्स कॅरेक्टर्स विथ मिक्स मोटिव्स दॅट आर रूटेड इन द सोशल क्लास. याचं वैशिष्ट्य असं आहे की यात कॉम्प्लेक्स कॅरेक्टर्स की ज्यांचे मोटिव्ज म्हणजे हेतू वेगवेगळे असतात, मिक्स्ड असतात, की जे सामाजिक बाजूने लिहिलेले असतात. बघा, कॅरेक्टरचे जे हेतू असतात वेगवेगळे असतात, परंतु त्यांना सामाजिक स्पर्श असतो. नेक्स्ट, द कॅरेक्टर्स इन द रिअलिस्टिक नॉवेल इंटरॅक्ट विथ अदर कॅरेक्टर्स अँड अंडरगो प्लॉजिबल अँड एव्हरीडे एक्सपिरियन्सेस. या रिअलिस्टिक नॉवेलमधील कॅरेक्टर्स एकमेकांशी इंटरॅक्ट म्हणजे एकमेकांशी बोलत असताना, संवाद साधत असताना प्लॉजिबल बोलतात. प्लॉजिबल म्हणजे वाजवी बोलतात, मोजकं बोलतात. कशाबद्दल बोलतात? दररोजच्या अनुभवाबद्दल बोलतात. मित्रांनो, रिअलिस्टिक नॉवेलमध्ये आपण समाजात राहताना जे जे अनुभव घेत असतो असल्याच कथा मांडल्या जात असतात. आता नॉवेलचा दुसरा प्रकार पिकारेस्क नॉवेल. The word picaresque is originated from the Spanish word picaro, which means a rogue. पिकारेस्क हा स्पॅनिश शब्द पिकारो या शब्दापासून बनलेला आहे. त्याचा अर्थ रॉग म्हणजे काय? नकली होय. A picaresque novel narrates the adventures of the protagonist, who is an eccentric or a disreputable person in an episodic form. या पिकारेस्क नॉवेलमध्ये जो प्रोटॅगनिस्ट असतो तो एक्सेंट्रिक म्हणजे काय? विचित्र स्वभावाचा व डिसरिप्युटेबल म्हणजे बदनाम असतो. त्याचे ॲडव्हेंचर्स या नॉवेलमध्ये एपिसोडिक फॉर्ममध्ये दाखवले जातात, प्रसंगानुसार दाखवले जातात, एपिसोड फॉर्ममध्ये दाखवले जात असतात. आता नॉवेलचा तिसरा प्रकार हिस्टॉरिकल नॉवेल. अ हिस्टॉरिकल नॉवेल इज अ नॉवेल सेट इन अ पिरियड अर्लियर दॅन दॅट ऑफ द रायटिंग. हिस्टॉरिकल नॉवेल या प्रकारात रायटिंग ही जुन्या पिरियडमधील असते. यामध्ये जुने प्रसंग, जुन्या घटना, जुने कॅरेक्टर्स यांना घेऊन ही नॉवेल लिहिलेली असते. हिस्टॉरिकल नॉवेलबद्दल जास्त लिखाण दिलेलं नाही आहे. आता आपण नॉवेलचा पुढचा प्रकार बघू, इपिस्टोलरी नॉवेल. द वर्ड इपिस्टोलरी डिराईव्ज फ्रॉम द लॅटिन वर्ड इपिस्टोला. इपिस्टोलरी हा शब्द लॅटिन शब्द इपिस्टोलापासून तयार झालेला आहे, विच मीन्स अ लेटर, ज्याचा अर्थ काय होतो? पत्र. आपण दैनंदिन संवादासाठी लेटरचा वापर करत असतो, पत्राचा वापर करत असतो, तेच म्हणजे पत्र, लेटर. द एपिस्टोलरी नॉवेल इज दॅट इन विच द रायटर प्रेझेंट्स द नॅरेटिव्ह थ्रू अ सिरीज ऑफ करस्पॉन्डन्स ऑर अदर डॉक्युमेंट्स. ह्यात लेखक नॅरेटिव्ह म्हणजे काय? कथा, स्टोरी ही एक सिरीज ऑफ करस्पॉन्डन्सने लिहित असतो, म्हणजे काय? पत्रव्यवहारातून लिहित असतो किंवा डॉक्युमेंट्समधून लिहित असतो. मित्रांनो, कॅरेक्टर्स एकमेकांना पत्र पाठवतात व त्यातून ही स्टोरी डेव्हलप होत असते किंवा स्टोरी तयार होत असते. यालाच इपिस्टोलरी नॉवेल असे म्हणतात. अल्दो लेटर्स आर दी मोस्ट कॉमन बेसिस फॉर एपिस्टोलरी नॉवेल, डायरी एंट्रीज आर ऑल्सो अ पॉप्युलर फॉर्म ऑफ दिस टाईप. जरी लेटर हा कॉमन पार्ट असला ज्याद्वारे स्टोरी तयार होत असली, डायरीतील नोंदी घेऊन या प्रकारच्या नॉवेलच्या
कथा लिहिल्या जात असतात. म्हणजे डायरीमधील सुद्धा नोंदी घेऊन स्टोरी तयार केली जाऊ शकते. आता आपण पुढच्या प्रकाराकडे वळतोय, गॉथिक नॉवेल. द नॉवेल्स दॅट इन्क्लूड टेरर, मिस्टरी, हॉरर, थ्रिलर, सुपरनॅचरल, डूम, डेथ और डीके और हॉन्टेड बिल्डिंग्स आर कॉल्ड दी गॉथिक नॉवेल्स. ह्या प्रकारच्या नॉवेल्सच्या कथा टेरर म्हणजे काय भीती, मिस्ट्री म्हणजे चमत्कार, हॉरर म्हणजे काय भयानक, थ्रिलर म्हणजे रोमांचक, सुपरनॅचरल डूम म्हणजे काय भूत प्रेत यांचे स्टोरीज, डेथ म्हणजे मृत्यू, और डीके और हॉन्टेड बिल्डिंग्स म्हणजे काय झपाटलेले घरं, अशा प्रकारच्या कथा या गॉथिक नॉवेलमध्ये असतात. आता नेक्स्ट टाईप, ऑटोबायोग्राफिकल नॉवेल म्हणजे काय आत्मचरित्रपर नॉवेल, कादंबरी. द ऑटोबायोग्राफिकल नॉवेल इज द नॉवेल बेस्ड ऑन द लाईफ ऑफ द ऑथर. या नॉवेल म्हणजे आत्मचरित्रपर असतात, ज्या ऑथर म्हणजे काय, ऑथर म्हणजे लेखक, लेखकाच्या जीवनावरील घडामोडींवर आधारलेल्या असतात. हाऊ एव्हर द ऑथर चेंजेस द प्लेसेस अँड नेम्स ऑफ कॅरेक्टर्स और इवन मे चेंज और अवॉइड सर्टन डिटेल्स ऑफ हिज लाईफ. तथापि स्वतःची कथा लिहिताना लेखक हा पात्रांची नावे, जागांची नावे किंवा त्याच्या जीवनातील ठराविक डिटेल्स गोष्टी चेंज करत असतो. असं नाही की त्याची स्वतःची कथा लिहितोय तर त्याचे सोबत आलेले मित्र किंवा त्याच्या आजूबाजूच्या गोष्टी हे तो जसे तसे सांगेल. त्याला तो काल्पनिक नावंसुद्धा देऊ शकतो. इट मे ऑर मे नॉट बी इन द फर्स्ट पर्सन नरेशन. यामध्ये फर्स्ट पर्सनल प्रोनाऊन वापरला जाऊ शकतो किंवा न वापरला जाऊ सुद्धा शकतो. हे त्या लेखकावर अवलंबून असते. आता नॉवेलचा 7वा प्रकार, ॲलोगोरिकल नॉवेल म्हणजे काय रूपकात्मक कादंबरी. ॲन ॲलोगरी इज अ स्टोरी दॅट बियर्स मोर दॅन वन लेवल ऑफ मिनिंग. ॲलोगरी ही त्या पुस्तकात दिलेल्या मिनिंगपेक्षा जास्त लेवलचा अर्थ सांगत असते. म्हणजे काय तर नॉवेलमध्ये ज्या ज्या गोष्टी दिलेल्या असतात त्याचा मिनिंग जो सरळ असतो त्यापेक्षा जास्तीचा मिनिंग त्यामध्ये दिलेला असतो. ॲलेगोरिकल नॉवेलचं हे वैशिष्ट्य आहे. नेक्स्ट, द सरफेस मिनिंग ऑफ सच नॉवेल इज डिफरंट फ्रॉम द सिम्बॉलिक मिनिंग ऑफ इट. आणि या नॉवेलमध्ये जो मिनिंग दिलेला असतो तो सरफेस मिनिंगपेक्षा सिम्बॉलिक असतो. एखादा पॅसेज जर तुम्हाला त्या नॉवेलमध्ये दिलेला असेल त्याचा अर्थ सरळ न लागता तो प्रतिकात्मक दिलेला असतो. द सिम्बॉलिक मिनिंग ऑफ ॲन ॲलेगरी मे बी पॉलिटिकल, रिलिजियस, हिस्टॉरिकल और फिलॉसॉफिकल. या सिम्बॉलिकल मिनिंगमध्ये राजकीय, धार्मिक, ऐतिहासिक किंवा फिलॉसॉफिकल असे अर्थ असू शकतात. आता नॉवेलचा पुढचा प्रकार, युटोपियन और डिस्टोपियन नॉवेल. याचा अर्थ काय, आदर्शवादी नॉवेल. युटोपिया इज ॲन इमॅजिनरी कम्युनिटी और सोसायटी पजेसिंग द आयडियल क्वालिटीज. आदर्शवादी नॉवेलमध्ये, युटोपियन नॉवेलमध्ये काल्पनिक समाज म्हणजेच काय इमॅजिनरी कम्युनिटी और सोसायटी दाखवल्या जातात, ज्या समाजात सर्व आयडियल क्वालिटीज दाखवल्या जात असतात. सगळं छान छान दाखवलेलं असते. इट इज अ कॉमन लिटररी थीम इस्पेशली इन सायन्स फिक्शन और स्पेक्युलेटिव्ह फिक्शन. ही एक कॉमन लिटररी थीम आहे. हा एक कॉमन सब्जेक्ट आहे जो युटोपियन नॉवेलमध्ये दाखवला जात असतो. विशेषतः सायन्स फिक्शन और स्पेक्युलेटिव्ह फिक्शन या विषयांचा यात समावेश होत असतो. म्हणजेच काय विज्ञान व तात्विक, स्पेक्युलेटिव्ह फिक्शन म्हणजे तात्विक सैद्धांतिक कथांचा यामध्ये समावेश होत असतो. आता नॉवेलचा 9वा प्रकार, सायकोलॉजिकल नॉवेल. सायकोलॉजिकल नॉवेल इज द वर्क ऑफ फिक्शन दॅट ट्रीट्स द इंटरनल लाईफ ऑफ द प्रोटॅगनिस्ट और इवन द अदर कॅरेक्टर्स ॲज मच ॲज द एक्सटर्नल फॅक्टर्स. सायकोलॉजिकल नॉवेलमध्ये बाहेरच्या गोष्टींपेक्षा प्रोटॅगनिस्ट म्हणजे काय मुख्य हिरो किंवा इतर पात्रांच्या इंटरनल लाईफ म्हणजे त्यांच्या मनात काय चाललं आहे या गोष्टींवर लिखाण केलं जात असते, त्यावर भर दिला जात असतो. आता आपला पुढचा प्रकार, स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस नॉवेल. स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस इज अ फ्रेज कॉइन्ड बाय विल्यम जेम्स इन हिज ट्रीटाइज प्रिन्सिपल्स ऑफ सायकोलॉजी इन 1890. स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस ही फ्रेज विल्यम जेम्स नावाच्या लेखकाने त्याच्या प्रिन्सिपल्स ऑफ सायकोलॉजी
जी त्याने 1890ला लिहिलेली होती, या ट्रीटाइज या निबंधात लिहिलेलं होतं. मित्रांनो, आपण द न्यू ड्रेस ही व्हर्जिनिया वुल्फची कथा बघितलेली आहे. यात मॅबेल बेअरिंग या कॅरेक्टरच्या मनात सतत चाललेल्या गोष्टी आपण संपूर्ण धड्यामध्ये लेसनमध्ये बघितलेलं आहे. तर हीच स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस नॉवेलचा प्रकार आहे. मित्रांनो, आपण द न्यू ड्रेसच्या पार्ट फर्स्टच्या व्हिडिओमध्ये स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस काय असते ते विस्तृतपणे डिटेलमध्ये बघितलेलं आहे. इट मीन्स द फ्लो ऑफ थॉट्स हा एक विचारांचा प्रवाह असतो. इन्सिडन्स इन द प्लॉट आर इन द सिक्वेन्स ऑफ देअर ऑकरन्सेस. घडलेल्या घटनांच्या क्रमाने त्या घटना मांडल्या जातात. द नॉवेलिस्ट नॅरेट्स देम ॲज दे एंटर द माइंड ऑफ द कॅरेक्टर. लेखक त्या पात्रांच्या मनात प्रवेश करून कथा लिहितात. नॅरेट्स म्हणजे काय? कथा लिहिणे. मित्रांनो, आता आपण नॉवेलच्या शेवटच्या प्रकाराकडे वळूया. बिल्डंग्सरोमन नॉवेल बघूया. द जर्मन वर्ड बिल्डंग्सरोमन इंडिकेट्स ग्रोथ. हा एक जर्मन भाषेतील शब्द आहे. त्याचा अर्थ होतो ग्रोथ, वाढ. द फिक्शनल बायोग्राफी और ऑटोबायोग्राफी इज कन्सर्न विथ द ग्रोथ ऑफ द प्रोटॅगनिस्ट माइंड, स्पिरिट अँड कॅरेक्टर्स फ्रॉम देअर चाइल्डहूड टू ॲडल्टहूड. प्रोटॅगनिस्ट मुख्य पात्राच्या माइंड, स्पिरिट आणि त्याचे बालपणापासून ते प्रौढावस्थेपर्यंत कॅरेक्टर्सचे यामध्ये चित्रण केले जात असते. त्याची ग्रोथ कशी झाली हे यामध्ये दाखवलं जात असते. लहानपणापासून तर त्याची वाढ होईस्तोवर ज्या ज्या घटना घडलेल्या आहेत त्या एक्सपिरियन्सेसला या नॉवेलमध्ये दाखवले जात असते. या ग्रोथचा अर्थ त्या प्रकारे घेतलेला आहे. मित्रांनो, अशा प्रकारे आपण नॉवेलचे 11 प्रकार बघितलेले आहे. आता नेक्स्ट पॅसेज. In the first half of the 20th century, a cult of pulp magazines became popular in which fantastic fiction for the general entertainment of the masses was printed on the cheap pulp paper. 20व्या सेंचुरीच्या पहिल्या हाफ सेंचुरीमध्ये म्हणजे काय पहिल्या 50 वर्षात पल्प मॅगझिन हे खूप पॉप्युलर झाले होते. स्वस्त अशा पल्प पेपरवर फंटास्टिक काल्पनिक कथा लिहिल्या जात होत्या. हा पल्प फिक्शन म्हणजे काय तर पल्प पेपरवर छापल्या जाणाऱ्या कथा, जे स्वस्त असायचं. नेक्स्ट. द पल्प फिक्शन एरा प्रोव्हाइडेड अ बिल्डिंग ग्राउंड फॉर द डिटेक्टिव्ह नॉवेल्स अँड सायन्स फिक्शन. या पल्प पेपरवर छापल्या जाणाऱ्या कथा डिटेक्टिव्ह व सायन्स नॉवेल्सला चांगलं वातावरण करून गेलं. म्हणजे काय, यावर ज्या कथा लिहिल्या गेल्यात त्यामुळे डिटेक्टिव्ह व सायन्स नॉवेल्स तयार झाल्यात. अनेक लेखकांनी त्यावर कथा लिहिल्यात. आता नेक्स्ट पॅसेज. सायन्स फिक्शन इज अ जॉनर ऑफ स्पेक्युलेटिव्ह फिक्शन डिलिंग विथ इमॅजिनेटिव्ह कॉन्सेप्ट्स सच ॲज फ्युचरिस्टिक सेटिंग, फ्युचरिस्टिक सायन्स अँड टेक्नॉलॉजी, स्पेस ट्रॅव्हल, टाईम ट्रॅव्हल, पॅरेलल युनिव्हर्सेस अँड एक्स्ट्राटेरेस्ट्रियल लाईफ. सायन्स फिक्शन किंवा विज्ञानवादी कथा या स्पेक्युलेटिव्ह फिक्शन होत्या. म्हणजे काय सैद्धांतिक कथा होत्या ज्यात फ्युचरिस्टिक सेटिंग, फ्युचरिस्टिक सायन्स आणि तंत्रज्ञान, स्पेस ट्रॅव्हल म्हणजे अवकाशातील प्रवास, टाईम ट्रॅव्हल, पॅरेलल युनिव्हर्सेस आणि एक्स्ट्राटेरेस्ट्रियल लाईफ. एक्स्ट्राटेरेस्ट्रियल लाईफ म्हणजे काय अलौकिक आयुष्य, असामान्य कथा यांचा समावेश होता. सायन्स फिक्शन ऑफन एक्सप्लोअर्स द पोटेन्शियल कॉन्सिक्वेन्सेस ऑफ सायंटिफिक अँड अदर इनोव्हेशन्स. सायन्स फिक्शनमध्ये वैज्ञानिक आणि इतर इनोव्हेशन्स म्हणजे काय शोधांच्या कथासुद्धा होत्या. फ्रँकेनस्टीन बाय मेरी शेली इन 1823 इज कन्सिडर्ड द फर्स्ट नॉवेल बेस्ड ऑन सायन्स अँड टेक्नॉलॉजी. मित्रांनो, फ्रँकेनस्टीन नावाची जी नॉवेल आहे जी 1823ला लिहिली गेली ती पहिली विज्ञानवादी कादंबरी ठरली. मित्रांनो, तुम्हाला जर ऑब्जेक्टिव्ह प्रश्न आला तर हे तुम्हाला लिहिता आलं पाहिजे, लक्षात ठेवायचं आहे. द जॉनर फ्लरिश इन द सेकंड हाफ ऑफ द 19th century. हा जॉनर 19व्या शतकाच्या सेकंड हाफला म्हणजे नंतरच्या 50 वर्षात फ्लरिश म्हणजे उत्कर्षास आला, पॉप्युलर झाला.
19व्या शतकाचे शेवटचे 50 वर्ष म्हणजेच सेकंड हाफ. Detective fiction is a subgenre of crime fiction and mystery fiction in which an investigator or a detective, either professional or amateur, investigates a crime, often a murder. डिटेक्टिव्ह फिक्शन हे क्राईम फिक्शन आणि मिस्ट्री फिक्शन याचाच उपप्रकार आहे. सब जॉनर म्हणजे उपप्रकार, ज्यात इन्व्हेस्टिगेटर म्हणजे शोध घेणारा किंवा एखादा डिटेक्टिव्ह किंवा प्रोफेशनल किंवा एखादा ॲमेच्युअर म्हणजे हौशी हा गुन्हा किंवा खून करणाऱ्याला शोधून काढतो. अशा प्रकारच्या या कथा यामध्ये असतात. मित्रांनो, शेवटच्या पॅसेजमध्ये सायन्स फिक्शन व डिटेक्टिव्ह फिक्शन या 2 नॉवेल्सबद्दल किंवा फिक्शनबद्दल सांगितलेलं आहे. मित्रांनो, अशा प्रकारे आपण हिस्ट्री ऑफ नॉवेल हा टॉपिक इथं संपवलेला आहे. मित्रांनो, या हिस्ट्री ऑफ नॉवेलच्या छोट्या छोट्या नोट्स तुम्ही काढून ठेवा, पुन्हा वाचून काढा. त्याचबरोबर हा व्हिडिओ पुन्हा बघा. या गोष्टी जर तुम्ही केल्या तर हा टॉपिक तुम्हाला चांगल्या रीतीने समजेल. मित्रांनो, भविष्यातसुद्धा इयत्ता 12वीचे नवनवीन टॉपिक्स आपण अपलोड करणार आहोत. हे टॉपिक्स तुमच्यापर्यंत येण्यासाठी तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब करा. माझे प्रत्येक व्हिडिओज लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. मित्रांनो, तुम्हाला जर इयत्ता 12वीचे इतर टॉपिक्स हवे असतील तर या व्हिडिओखाली डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याच्या लिंक्स अवेलेबल करून दिलेले आहे. तुम्हाला हवा असलेला टॉपिक पर्टिक्युलर लिंकला क्लिक करून तुम्ही मिळवून घेऊ शकतात. चला तर मित्रांनो, भेटूया नवीन टॉपिकसह. तोपर्यंत धन्यवाद.